आज आम्ही आलेलो आहोत हंगेरी कंट्रीमध्ये. जस्ट लुक ॲट द आर्किटेक्चर गाईज, इट्स अमेझिंग. मी तर ऐकलं हाच आहे तो द फेमस चेन ब्रिज. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ न्यू अनदर व्लॉग. सो आय नो भरपूर दिवसानंतर व्लॉग येत आहे, बट ट्रस्ट मी इट्स गोना बी अमेझिंग व्लॉग. तर हा बुदापेस्टचा व्लॉग येणार आहे. तर येस, आज आम्ही आलेलो आहोत हंगेरी कंट्रीमध्ये. जस्ट थोड्या वेळापूर्वी लँड करून आम्ही बस घेऊन आता आलो आहोत मेट्रो स्टेशनला अँड देन जाणार आहोत आमच्या एअरबीएनबी वरती. सो ही आपली 2 दिवसाची ट्रिप असणार आहे. आज सॅटर्डे, उद्या संडे अँड मंडेला आमची रिटर्न फ्लाईट आहे. सो आम्ही खूप जास्त मजा करणार आहोत. सो येस, खूप छान आहे हंगेरी कंट्री, बुडापेस्ट सिटी. आम्ही असं ऐकलं आहे. सो लेट्स सी आमचा एक्सपिरियन्स कसा असतो. तर पहिले तर आम्ही एअरपोर्टवरून बस पकडली होती 200E नंबरची आणि पूर्ण 3 दिवसाचा आम्ही 72 आवर्सचा पास काढलेला आहे, जो खूप स्वस्त पडलेला आहे. अराउंड 150 SEK. इथली करन्सी वेगळी आहे, मी मेन्शन करते ती स्क्रीनवरती. बट येस, इथली करन्सी इंडियापेक्षा कमी आहे. सो पहिली युरोपियन कंट्री अशी असेल जिथे इंडियाची करन्सी जास्त आहे यांच्यापेक्षा. तर येस, आता आम्ही मेट्रोचं वेट करत आहोत. देन आम्ही जाणार आहोत आमच्या एअरबीएनबीमध्ये. पुढच्या सगळ्या डिटेल्स मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो स्टे ट्यून्ड. अँड वन थिंग, हू इज विथ मी ऑन दिस ट्रिप? इवन अँड ओनली योगेश. आम्ही दोघेच आहोत. हो, ही आहे इथली मेट्रो, जी की पूर्ण ट्रेन सारखीच दिसते. थोडं वेगळी मेट्रो आहे काहीतरी इथली. नाइस, लेट्स गो. अंदर से कैसी है? अरे नाइस, सिटिंग अरेंजमेंट पण वेगळी आहे. सो यू कॅन सी हिअर, सिटिंग अरेंजमेंट सुद्धा वेगळी आहे. सीट्स म्हणजे दोन्ही साईडलाच आहेत, समोरासमोर नाही आहेत. हां, मध्ये वॉकवे टाईप आहे. करेक्ट, एका मागे एक सीट्स नाही आहेत. So finally we reached in the city central. आणि काय बिल्डिंग आहेत, यू कॅन सी द स्ट्रक्चर ऑफ दिस बिल्डिंग. काहीतरी वेगळं वाटतंय. खूप सुंदर आर्किटेक्चर आहे. हे बघा, इकडे पण बिल्डिंग्स कसल्या सुंदर सुंदर दिसतात. नाईस नाईस, व्हेरी नाईस. वाव, किती सुंदर गाडी आहे. कलर कसला क्यूट आहे. तर बुधापेस्टमध्ये पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिलं काम होतं ते म्हणजे माझा हेअर कट. आणि मी अगोदरच याची अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली होती अँड इट टर्न्ड आउट सो ब्युटिफुल. हे टडा. सो गाईज, आय हॅव डन माय हेअर कट. आणि कसलं सुंदर हेअर कट झालं आहे, खूप छान. मला तर खूप आवडला. सो आज वीकेंड असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. तुम्ही बघू शकता मागे पण. सिटी सेंटरलाच राहतोय, तर आपल्याला एक्सप्लोर करायला खूप इझी जाईल. खूप 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 मेन एरियामध्ये आम्ही एअरबीएनबी केलं आहे. त्याचं पर्पज पण हेच आहे की आम्हाला सगळ्या गोष्टी इझिली कम्यूट करता येतील, सगळीकडे इझिली जाता येईल. सगळ्या गोष्टी इथून हार्डली 10 ते 15 मिनटं किंवा 20 मिनटं. आणि आता आम्ही जिथं चाललो आहोत बुडा कॅसल वगैरे, ते 27 मिनिटचा वॉक आहे. सो आम्ही आता छान एक्सप्लोअर करत करत तिकडे चाललोय. आणि येस, आय एम एक्सायटेड. मला तिथून सनसेट पण बघायचा आहे. सो लेट्स सी. ह्या सायकल राईड सुद्धा आहे तिथे. तुम्ही इथे सायकलने सगळं एक्सप्लोअर सुद्धा करू शकता.
भरपूर इकडे सायकल्स आहेत. ज्या प्रकारे ऑफ ऑन ऑफ बस असतात तसं त्या प्रकारे इथं सायकल ठेवलेली त्यांनी. Correct, आपल्या correct. मुंबईमध्ये पण आहे बघा सायकल वारी, येस तशी इथं बुडापेस्टला सायकल वारी. येस, माझ्या मागे जर तुम्हाला दिसत असेल तो आहे द फेमस चेन ब्रिज. जिथे शूटिंग झालेली आहे कोणत्या मूवीची? हेरिमेट सेजल आय गेस. हा, Yes. जब हेरिमेट सेजल त्या मूवीची शूटिंग झालेली आहे. प्लस तिकडे बॅक साईडला जे दिसतंय, तिकडे बॅक साईडला जे दिसतं आहे ते आहे बुधा डिस्ट्रिक्ट. सो याची जी खासियत आहे ते तुम्हाला मी पुढे गेल्यावर सांगते. सो आता आपण त्या चेन ब्रिज वरून जाणार आहोत तिकडे बुधा डिस्ट्रिक्ट मध्ये. लेट्स गो. आणखीन पण दुसऱ्या मूवीची शूटिंग झालेली आहे, बट जे आम्हाला माहिती ते फक्त हेरिमेट सेजल, ज्यामध्ये शाहरुख खान. नाही, सुशांत सिंगचं एक सॉन्ग आहे ना, ओके, ते त्या लोकेशनला नाही झालेलं आहे गेस, पण बुधाच्या तिथून झालेलं आहे. आणि दिल दे चुके सनम त्याची शूटिंग पण झालेली आहे इथे. सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय. सो इट्स अमेझिंग अमेझिंग. किती गर्दी तुम्ही बघू शकता. वीकेंड असल्यामुळे भरपूर गर्दी बघायला मिळतीये. खूप And क्राऊडेड see that statue, a huge बघा. statue. सराउंडिंगला. Guys, हाच आहे तो द फेमस चेन ब्रिज. क्लोज And- व्ह्यू तुम्हाला आता, क्लोज अप व्ह्यू. क्लोजअप व्ह्यू. येस, आणि खूप असं छान वाटतंय. मेन म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगते, ही जी आहे थोडं वर करून दाखवता का योगेश प्लीज? ही आहे डॅन्यूब रिव्हर आणि ही रिव्हर डिवाइड करते दोन सिटीजला. सो आपण जे म्हणतो बुदापेस्ट, सो बुदापेस्ट ही एक सिटी नाहीये, त्या दोन वेगवेगळ्या सिटीज आहे. बुधा एक वेगळी सिटी आहे आणि पेस्ट एक वेगळी सिटी आहे. डॅन्यूबच्या तिकडे आहे बुधा सिटी आणि डॅन्यूबच्या ह्या साईडला आहे पेस्ट सिटी. सो आज आपण कव्हर करणार आहोत बुधा साईड, जिकडे सगळे काय बोलता येईल हिस्टोरिकल प्लेसेस वगैरे असे आहे. कॅसल, त्यामागे काही ना काही हिस्ट्री आहे त्या सिटीमध्ये, तर येस. ते आपण कव्हर करणार आहे. हा, बुधा कॅसल, फिशरमॅन बॅस्टन आणि अजून एक चर्च आहे, आज ते बघणार आहोत. आणि शिवाय हा मस्त डॅन्यूब रिव्हर वरून जो चेन ब्रिज आहे त्याचा व्ह्यू सुद्धा एन्जॉय करणार आहोत. सो येस, खूप छान वाटतंय. चलो उधर से जाते फिर अभी वॉक करते करते हुए बुधा की तरफ. चेन ब्रिज आणि ही आहे डॅन्यूब रिव्हर, जी खूप वाईड आहे, भरपूर वाईड आहे. हो ना, यस, खूप म्हणजे खूप. नॉर्मल रिव्हर्स इतकं वाईड नसतात, पण ही भरपूर वाईड आहे आणि दोन सिटीजला ही सेपरेट करते. सो चेन ब्रिज वरून वॉक करत करत आता फायनली आम्ही आलो आहोत हिल्सच्या समोर. तिकडे जर तुम्हाला दिसत असेल त्या हिल्स वरती आहे बुधा कॅसल वगैरे, तर तिथं आपण एकतर वॉक करून जाऊ शकतो किंवा मग तिथे फेनिक्युलर राईड पण आहे. तुम्ही बघू शकता तिकडे वे आहे फेनिक्युलर राईडचा. सो चालत चालत आम्ही आलो आहोत आता बुधा डिस्ट्रिक्ट मध्ये वरती हिल्सवर. आणि इथं भरपूर मोठं आहे हे डिस्ट्रिक्ट. खूप गर्दी. मला वाटलं होतं फक्त 2-3 बिल्डिंग्स, फिशरमॅन बॅस्टन, चर्च वगैरे असेल आणि संपलं, बट नाही, प्रॉपर सिटी सारखं भरपूर हे मोठं आहे. आम्ही किती वेळेस चालतोय आणि सगळ्या बिल्डिंग सारखंच दिसतंय. सो आय एम सो कन्फ्यूज की कोणतं काय आहे. बट कदाचित आता समोर आपल्या फिशरमॅन बॅस्टन दिसतंय. सो फायनली सापडलंय. आम्ही शोधतोय किती वेळेस इकडून तिकडं. ऑलमोस्ट खूप मोठे आहे पण एक 15-20 मिनिटच वॉक करतोय. हा, म्हणजे भरपूर मोठे आहे हे. हा, बुधा डिस्ट्रिक्ट पण बस पण येतात इकडे, बट आम्ही चूज केलं होतं एक्सप्लोर करत यायचं. टुरिस्ट जास्त हंगेरी कंट्रीला किंवा बुदापेस्ट सिटीला का व्हिजिट करतात ह्याचं रिझन मलाही तिथे गेल्यानंतरच कळालं. इथल्या बिल्डिंग्स खरंच खूप सुंदर आणि मॅग्निफिसंट आहेत. टोटली फेरीटेल वाईब आणि आपण जणू दुसऱ्याच कुठल्या तरी विश्वामध्ये आहोत अशी फिलिंग आहे. ही बिल्डिंग आहे माथियास चर्च, ज्याचं कलर आणि आर्किटेक्चर इतकं सुंदर होतं डोळ्यांना दिसायला.
कॅमेरा कॅन नॉट जस्टिफाय इट ॲट ऑल. सो तुम्ही सुद्धा युरोपमध्ये याल तर नक्की बुदापेस्ट सिटीला कन्सिडर करा आयटिनरीमध्ये, कारण खूप सुंदर आहे आणि इथे लोकांची गर्दी तर खूप आहे, बट स्टील क्लिनलीनेस आणि डिसिप्लिनसुद्धा खूप आहे. त्यामुळे अशा प्लेसेसला व्हिजिट करायला मला खूप जास्त आवडतं. चर्चच्याच मागे हे आहे फिशरमॅन बॅस्टन, जी एक फेरिटेल बिल्डिंग आहे आणि आम्हाला दोघांनाही इतकी जास्त आवडली. आता तुम्ही बघा किती सुंदर आहे. इथे फोटोसुद्धा खूप छान छान येतात आणि व्ह्यूसुद्धा खूप छान दिसतो इकडून. आम्ही आहोत फिशरमॅन बॅस्टन, जी फेरिटेल बिल्डिंग आहे बुदापेस्टची तिथे, आणि खरंच खूप सुंदर आहे. यू कॅन सी इथे फोटोजेनिक एरिया आहे पूर्ण. सगळीकडे मस्त मस्त फोटोज येत आहेत. तुम्ही बघू शकता हे पूर्ण वरती जे दिसतंय तिथून तुम्हाला पूर्ण पेस्ट सिटीचा व्ह्यू दिसणार. पण तिकडे जाण्यासाठी तिकीट आहे 1700 हंगेरियन वॉट एव्हर इज द युनिट. पण आम्ही HUF, पण आम्ही नाही जाते, तिकीट बाय नाही करत आहे. असंच इकडून एक्सप्लोअर करतोय विदाऊट तिकीट. गरज नाही वाटत आहे तितकी म्हणून. सो यू कॅन सी द बिल्डिंग. द आर्किटेक्चर इज जस्ट अमेझिंग अँड जस्ट काइंड ऑफ फेरिटेल बिल्डिंग. आणि इकडे फोटोशूट पण चालू आहे आता. आय गेस दे गॉट मॅरिड रिसेंटली, सो त्यांचं फोटोशूट सुद्धा चालू आहे मागे मस्त. सो येस, ॲज आय सेड, ह्या जागेवरून पेस्ट सिटीचा व्ह्यू खूप जास्त सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता आता किती छान दिसत आहे. तर जेव्हा आपण पेस्टमध्ये असतो आपल्याला इकडचा व्ह्यू दिसतो बुदा कॅसल वगैरे, आणि जेव्हा आपण वरती असतो तेव्हा आपल्याला पेस्ट सिटीचा व्ह्यू दिसतो. हे आहे हंगेरियन पार्लमेंट. डॅन्यूब रिव्हरसुद्धा खूप छान दिसत आहे. इव्हनिंग झाली आहे आणि फिशरमॅन बॅस्टन वरून मागे चेन ब्रिजचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. आपण येताना लाईट नव्हते, आता सगळे लाईट तिकडे लागलेले आहे आणि एकदम लाईटनिंग खूप छान वाटतंय तिकडे चेन ब्रिजकडे. तो पण एक व्ह्यू छान असणार आहे. जाताना आपण तो पण पुन्हा बघूया. सो गाईज, पुन्हा फ्रेश वगैरे होऊन आम्ही आलो आहोत डॅन्यूब रिव्हर साईडला. आणि मागे तुम्ही बघू शकता क्रूज. तीच करण्यासाठी खरं तर आम्ही आलो होतो, बट आम्हाला खूप लेट झालंय. ऑलरेडी आता टाइम झालाय त्यांचा. सो आता क्रूज नाही होणार, म्हणून आता आम्ही उद्या करणार आहोत क्रूजचा नाईट व्ह्यू, कारण पार्लमेंट वगैरे खूप छान दिसतं क्रूजमधून म्हणून. सो येस, आणि मागे चेन ब्रिज पण खूप सुंदर दिसतोय. तिकडे बुडा डिस्ट्रिक्ट पण लाईटिंग. आपण पुन्हा तिकडे जाणार आहोत चेन ब्रिजकडं. पण आता सध्या आम्ही असंच एक्सप्लोअर करत चाललो आहोत, वॉक करत डॅन्यूब रिव्हरच्या साईडनं पार्लमेंटकडे. बघू कसं काय तिकडे काय आहे काय काय नाही. येस, आणि मागे ते जे आहे ते आहे चर्च, फेमस चर्च, जे तुम्ही ह्या अगोदरच्या क्लिप्समध्ये पाहिलं असेल. आम्ही वरती गेलो होतो. खूप सुंदर व्ह्यू आहे, खूप हॅपनिंग, क्राऊडी, अँड आय रिअली लव्ड बुदापेस्ट. शूज दिसत आहेत तुम्हाला, याची हिस्ट्री आहे. तर हे जे शूज आहेत हे मेमरीजच्या रूपात यांनी इथे ठेवलेले आहेत. खूप वर्षांपूर्वी ज्यूइश जे होते त्यांना इथे त्यांच्या बलिदानाची निशाणी म्हणून हे शूज आहेत. त्यांना पाण्यात ढकलण्यात आलं होतं आणि शूज वगैरे त्यांचे जे आहेत, आता हे जे तेच ओरिजिनल नाही आहे, म्हणजे ते मेटलचे आहेत, आयर्नचे वगैरे, पण त्यांनी ते त्यांच्या बलिदानाच्या स्वरूपात इथे सगळे ठेवलेले आहेत डॅन्यूब रिव्हरच्या साईडला. आणि इकडे तुम्ही मागे बघू शकता पार्लमेंट. सो बुदापेस्टच्या मस्ट विजिट प्लेसेसमध्ये वन ऑफ द प्लेस आहे
बुदापेस्टचं किंवा हंगेरीचं पार्लमेंट तुम्ही मागे बघू शकता. खरंच खूप सुंदर आहे. रात्रीचा व्ह्यू तर खूप जास्त सुंदर आहे. लाईट्समुळं एकदम म्हणजे खूपच मॅग्निफिसंट दिसत आहे पार्लमेंट. आपण उद्या दुपारी सुद्धा बघणार आहोत दुपारचा व्ह्यू कसा असतो. बट मला तरी रात्रीचा स्पेशली खरंच खूप जास्त आवडलेला आहे. जस्ट लुक ॲट द आर्किटेक्चर गाईज, इट्स अमेझिंग. मी तर ऐकलं हे आतून सुद्धा खूप सुंदर आहे. याचं तिकीट असतं. बघू आता वेळेवर आम्हाला तिकीट भेटतं का. मिळालं तर आम्ही नक्की ते पण आतून एक्सप्लोअर करू. आणि येस, क्रूज जेव्हा करू तेव्हा सुद्धा ह्याचा व्ह्यू खूप सुंदर असणार आहे. तर उद्या आम्ही क्रूज करू तेव्हा त्याचे सुद्धा मी क्लिप्स शूट करेल. अँड नाऊ यू एन्जॉय द व्ह्यू ऑफ दिस पार्लमेंट.